जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे नंदुरबार जिल्हा प्रभारी अध्यक्ष अशोक शिरसाट यांची निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे तसेच उत्तर महाराष्ट्र चिटणीस नानासाहेब ठाकरे यांनी केली। सदर निवडीबाबतची घोषणा ही आज नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली असून यापूर्वी 28 जून 2026 रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत रमेश मकासरे यांनी केलेली निवड ही बेकायदेशीर असल्याचे देखील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून प्रभारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे यांनी सांगितले आहे। नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे 28 जून 2026 रोजी शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हाध्यक्षपदी अनिल कुवर, युवक जिल्हाध्यक्ष बापू पुंजू ठाकरे यांची बेकायदेशीर निवड करण्यात आली होती। परंतु सदर निवडीप्रसंगी पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक एकनिष्ठ कार्यकर्ते यांना विचारात न घेतल्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी सूर होता। हे लक्षात घेता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतः हस्तक्षेप करून सदरची निवड ही बेकायदेशीर असून सदरची निवड प्रक्रिया ही बरखास्त करून लवकरात लवकर नवीन निवड करण्यात यावी असे आदेश उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश मकासरे यांना देण्यात आले। तसेच पक्षातील एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्त्यांनाच जिल्हाध्यक्षपद देण्यात यावे असे देखील निर्देश त्यांनी रमेश मकासरे यांना दिले। कोणीही त्या जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर तसेच बॅनरबाजी, व्हिजिटिंग कार्डचा वापर करू नये तसेच कुठल्याही शासकीय कार्यालयावर जाऊन पक्षाचे जिल्हाप्रमुख आहोत असे भासवू नये असे आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे सदर व्यक्तीची पक्षातून तात्काळ कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यापुढे जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून अशोक शिरसाट हे असणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे तसेच उत्तर महाराष्ट्र चिटणीस नानासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे। तसेच या जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सदरील व्यक्ती असतील। आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे। आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार जिल्हा प्रभारी अशोक शिरसाट, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे तसेच उत्तर महाराष्ट्र चिटणीस नानासाहेब ठाकरे, पंकज जाधव, शांतीलाल चौधरी, दिनेश वळवी, संतोष अहिरे, यादव कुवर हे उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। या नंदुरबार जिल्ह्याचा प्रभारी अध्यक्ष म्हणून अशोक भाऊ शिरसाट यांची निवड करण्यात आली। आजपासून अशोक भाऊ शिरसाट हे नंदुरबार जिल्हा जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष होत नाही दुसरा तोपर्यंत हे प्रभारी म्हणून हे काम पाहणार आहे। 28 तारखेला जी नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाची निवड अनिल कुवर और युवक जिल्हाध्यक्ष बापू पुंजू ठाकरे यांना करण्यात आली होती ती आज मकासरे सरांनी पुन्हा आदेश देऊन ती बरखास्त करण्यात आलेली आहे। बरखास्त केल्यानंतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष किंवा युवक जिल्हाध्यक्ष पद लावून कुठल्याही ऑफिसात जाऊन आणि कुठेही शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपला जिल्हाध्यक्ष म्हणून परिचय देण्याचे काम करू नये। असं कोणी आढळल्यास तर साहेबांना हे सगळ्या गोष्टी आम्हाला कानावर टाकाव्या लागतील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। तोपर्यंत जिल्हाध्यक्ष पदाची निवड होत नाही तोपर्यंत असं चुकीचे कार्य कोणीही करू नये। पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत। साहेबांचा आम्हाला आदेश आहे। साहेबांचा हात कसं बळकट होईल यासाठी आम्ही कामं करत असतो। आता साहेबांचा सुद्धा आदेश आहे की स्थानिक नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष देण्यात येणार आहे। तोपर्यंत कोणीही कार्यकर्ता असो कोणी कोणावर विश्वास ठेवू नका। तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आदेश देत नाही तोपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याला आतापर्यंत जिल्हाध्यक्ष लाभलेला नाही। उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भीमराव अहिरे, जिल्हा सरचिटणीस नानाभाऊ ठाकरे, ओबीसी आघाडीचे शांतीलाल चौधरी, आदिवासी विकास आघाडीचे आपला दिनेश भाऊ वडवी आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहेत। यादव कुवर शादाचे यादव कुवर हे सुद्धा आमच्या सोबतच आहेत। म्हणून येत्या 2 महिन्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याची नवीन जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे। तोपर्यंत भीमराव अहिरे यांनी नंदुरबार जिल्ह्याची तोपर्यंत जिल्हाध्यक्ष निवड होत नाही तोपर्यंत जिल्हा प्रभारी म्हणून माझी निवड करण्यात येते।